नमस्कार मित्रांनो, 11 जुलैपासून सुरू होणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार भरती 2026साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्यातील म्हणजेच जानेवारी ते जून 2026 या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण ॲपटेक पॅटर्ननुसार घेणार आहोत. म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न ॲपटेक परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकते त्याच प्रकारचे त्याच स्वरूपाचे प्रश्न येथे आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, 2025साठी 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ज्ञानपीठ पुरस्कार हा भारताच्या साहित्यिक क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार आहे आणि 2025चा हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आर वैरामुत्तू यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हे आर वैरामुत्तू हे तमिळ भाषेतील एक नावाजलेले कवी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2, दलाई लामा यांनी 68व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणत्या अल्बमसाठी आणि कोणत्या विभागात जिंकला? तर दलाई लामा यांनी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे आणि तो जिंकलेला आहे मेडिटेशन या अल्बमसाठी. आणि कोणत्या विभागात? तर बेस्ट ऑडिओ बुक नरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या विभागामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा जो ग्रॅमी पुरस्कार सोहळा होता हा सोहळा कोठे पार पडला 68वा? तर तो पार पडलेला आहे अमेरिकेच्या लॉस एंजेलिस या शहरामध्ये. त्यामुळे शहर देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, ऑस्कर 2026मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, बेस्ट फिल्म किंवा बेस्ट पिक्चर हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकला? तर परीक्षेमध्ये ऑस्करवरती नेहमी प्रश्न विचारला जातो. त्यातल्या त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट ॲक्टर, ॲक्ट्रेस आणि दिग्दर्शक याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे 2026चा हा जो ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे तो पार पडलेला असून याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, बेस्ट फिल्म हा पुरस्कार मिळालेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे. आता याच संबंधी काही महत्त्वाचे अवॉर्ड्स आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर हा 98वा अकॅडमी अवॉर्ड्स 2026 म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडलेला असून हा कितवा आहे? तर हा आहे 98वा. आणि याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म पुरस्कार मिळालेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर या फिल्मला. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे मायकल बी जॉर्डन याला सिन्नर्स या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे जेसी बकली हिला हॅमनेट या चित्रपटासाठी. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, बेस्ट डिरेक्टर हा पुरस्कार मिळालेला आहे पॉल थॉमस अँडरसन यांना वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी. त्यामुळे हे महत्त्वाचे पुरस्कार ऑस्कर अवॉर्ड्स लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 4, 2026 ICC पुरुष T20 विश्वचषक विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर हा महत्त्वाचा वर्ल्ड कप होता ICCचा T20 या क्रीडा प्रकारातील, जो 2026 साली पार पडलेला असून याचे विजेतेपद पटकवलेले आहे भारतीय संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी स्पर्धा होती ही कोठे पार पडली? तर ही स्पर्धा पार पडली भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये. या स्पर्धेचे आयोजन कोणी केलेले? तर भारत आणि श्रीलंका या देशांनी. त्यामुळे हे 2 देश लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ही पहिली स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये 20 देशांनी सहभाग नोंदवलेला. त्यामुळे जवळपास 20 देशांच्या मध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली आणि याच्यामध्ये भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकवलेले होते. त्याचबरोबर उपविजेता कोण होता या स्पर्धेचा ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर या स्पर्धेचा उपविजेता होता न्यूझीलंडचा संघ. त्यामुळे उपविजेता संघ देखील लक्षात ठेवा. त्यानंतर ही जी 2026ची आवृत्ती होती ती या खेळाची 10वी आवृत्ती होती. म्हणजे हा T20 या क्रीडा प्रकारातील 10वा वर्ल्ड कप होता. त्यामुळे ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत 2026चा T20 विश्वचषकाच्या संदर्भात ज्याच्यावरती परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ही चौकीदार भरतीची परीक्षा ऑनलाईन होणार असल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असेल ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट. त्याचबरोबर नवीन ॲपटेक पॅटर्ननुसार ही परीक्षा होणार असल्यामुळे
या पॅटर्नवरती कसे प्रश्न विचारले जातील हा देखील एक मुद्दा असेल. हे दोन्ही मुद्दे सोडवण्यासाठी तुम्ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. या टेस्ट सिरीजमध्ये आपण ज्या प्रकारचे प्रश्न ॲपटेक पॅटर्ननुसार विचारले जातील त्याच प्रकारचे प्रश्न इथे डिझाईन केलेले आहेत. एकूण 50 ऑनलाईन टेस्ट याच्यामध्ये आपण घेणार असून यापैकी 5 टेस्ट या फुल लेंथ टेस्ट असतील. याच्यामध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता येईल, त्याचबरोबर ॲपटेक पॅटर्ननुसार कसे प्रश्न येऊ शकतात त्याचा देखील सराव होईल. आणि इतर राहिलेल्या 45 टेस्ट ह्या जवळपास विषयानुसार असतील. त्याचबरोबर चालू घडामोडींचे टेस्ट देखील याच्यामध्ये समावेश केलेले आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आणि परीक्षेमध्ये चांगली गुण मिळवण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. यावरती तुम्हाला हे टेस्ट सिरीज मिळून जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. मिथाली राजनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली? तर आपल्याला माहीत आहे की मिथाली राज ही जी भारतीय क्रिकेटपटू होती, महिला क्रिकेटपटू, हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केलेल्या होत्या. आणि अशाच प्रकारे 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे स्मृती मंधाना ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. 31 डिसेंबर 2025 पर्यंत भारताच्या एकूण नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य कोणते ठरलेले आहे? भारत हा देश नवीकरण ऊर्जेच्या क्षमतेबाबत आपली कॅपॅसिटी वाढवत आहे आणि त्याचबरोबर या क्षमतेमध्ये सर्वाधिक योगदान कोणते राज्य देत आहे? तर 31 डिसेंबर 2025 पर्यंतची जी आकडेवारी आहे ती आपण लक्षात घेतली तर याच्यामध्ये गुजरात या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. गुजरात हे राज्य नवीकरण ऊर्जा क्षमतेत जवळपास देशाच्या क्षमतेच्या 16.5% एवढे योगदान हे एकट्या गुजरात राज्याचे आहे नवीकरण ऊर्जेच्या बाबतीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. भारतामध्ये राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता व संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर AI संबंधित जेवढे काही चालू घडामोडी आहेत त्या व्यवस्थित करायच्या आहेत, कारण याच्यावरती खूप सारे प्रश्न सध्या विचारले जातात. आणि राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे गुजरात राज्य हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता दुसरा प्रश्न ते याच्यावर असा विचारू शकतात की ही संस्था कोठे आहे? तर गुजरातमधील जी गिफ्ट सिटी आहे, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी, तिलाच गिफ्ट सिटी म्हटलं जातं. या गिफ्ट सिटीमधील म्हणजेच गांधीनगरमध्ये आहे. एकतर तुम्हाला गांधीनगर असा पर्याय विचारला जाईल किंवा गिफ्ट सिटी असं डायरेक्ट ऑप्शन देखील ते देऊ शकतात. त्यामुळे दोन्ही नावे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना हवामान विज्ञानातील योगदानासाठी भूविज्ञानातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे? तर भूविज्ञानातील नोबेल म्हणजे ज्याला नोबेल ऑफ जिओसायन्स म्हणून ओळखलं जातं, त्या पुरस्काराचे नाव आहे क्राफोर्ड प्राइज म्हणून. आणि हा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना मिळालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 9. 6 जानेवारी 2026 रोजी सुरू करण्यात आलेल्या AI स्किलिंग कार्यक्रमाचा उद्देश कोणाला कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य देणे आहे? तर हा आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे AI स्किलिंग कार्यक्रम. याच्या अंतर्गत जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याची कौशल्य प्रदान करण्यात येणार आहेत. कोणाला? तर 10 लाख युवक आणि लघु उद्योजक जे आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रदान करणे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन असेल की किती वर्षात? तर 10 लाख युवक आणि लघु उद्योजकांना एका वर्षात या AI स्किलिंग कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रदान करायचे आहेत. आता दुसरा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो, तो म्हणजे हा AI स्किलिंग कार्यक्रम कोणी लॉन्च केला? तर हा लॉन्च केला IT मिनिस्टर
अश्विनी वैष्णव यांनी. कारण यापूर्वी अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत, त्यामुळे कोणी हा प्रकल्प लॉन्च केलेला आहे ते देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. भारताचा पहिला पूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? आता ज्या काही पहिल्या या प्रकारच्या गोष्टी असतात, मग त्या भारतात असतील किंवा महाराष्ट्रात असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग भारतातील पहिला पूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झालेले आहे? मग ते राज्य आहे केरळ राज्य. केरळमधील कोणत्या जिल्ह्यात? तर वायनाड जिल्हा. लक्षात ठेवा, केरळमधील वायनाड जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये हे पूर्णपणे देशातील पहिले पेपरलेस जिल्हा न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड हे विधेयक मंजूर करणारे दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे? तर हा जे समान नागरी संहिता आहे, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो, हा किंवा हे विधेयक लागू करणारे किंवा मंजूर करणारे पहिले राज्य कोणते होते त्याआधी आपण लक्षात घेऊया. तर पहिले राज्य होते उत्तराखंड हे राज्य. आणि त्याच प्रकारे समान नागरी संहिता हे विधेयक मंजूर करणारे दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते आहे गुजरात राज्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. पहिले राज्य लक्षात ठेवा, ते आहे उत्तराखंड आणि दुसरे राज्य कोणते आहे? तर ते आहे गुजरात. या दोन्हीवरती परीक्षेत प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कायदा लिपिकांच्या म्हणजेच लॉ क्लार्कसाठी देवाणघेवाणीसाठी कोणत्या देशांसोबत सामंजस्य करार म्हणजे MOU साईन केलेला आहे? तर भारताचे जे सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय, त्याने भूतान या देशासोबत जे लॉ क्लार्क आहेत किंवा कायद्याचे लिपिक आहेत त्या लिपिकांची देवाणघेवाण करण्यासाठी एक सामंजस्य करार MOU साईन केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. सुमारे 1 वर्षाच्या राष्ट्रपती राजवटीनंतर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर गेला वर्षभर हे मणिपूरवर इथनिक स्टेरॉइड चालू होत्या आणि त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू होती. आणि याच्यानंतर आता मणिपूरला नवीन मुख्यमंत्री मिळालेले आहेत आणि त्यांचे नाव आहे युमनम खेमचंद सिंघे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 14. 2021 ते 2025 या कालावधीमध्ये सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार लार्जेस्ट आर्म्स इम्पोर्टर हा कोणता देश होता? तर 2021 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये असा कोणता देश आहे की ज्याने सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात केलेली आहेत, इम्पोर्ट केलेले आहेत? तर याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो युक्रेन या देशाचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. रशिया आणि युक्रेन या वॉरमुळे सर्वात जास्त शस्त्रास्त्रे ही गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये कोणी आयात केलेले असतील? तर ते आहेत युक्रेन या देशाने. मग दुसरा क्रमांक कोणता देशाचा लागतो? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे भारत हा देश. आणि तिसरा क्रमांक कोणाचा लागतो? तर तिसऱ्या क्रमांकावर आहे सौदी अरेबिया हा देश. तर हे जे काही 3 देश आहेत पहिले ते लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही देश खूप महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आणि ही जी आकडेवारी आहे ती कोणी जाहीर केलेली आहेत? तर ही सिप्री या संस्थेमार्फत जाहीर करण्यात आलेले आहेत. मग आणखीन एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो याच्या अनुषंगाने की सर्वात जास्त शस्त्रास्त्रांचा पुरवठा कोणत्या देशामार्फत केला जातो? तर सर्वाधिक शस्त्रास्त्रे पुरवली जातात जगभरामध्ये रशिया या देशामार्फत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच संस्थेमार्फत जो डेटा अवेलेबल केलेला आहे त्याच्यानुसार सर्वात जास्त शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा देश आहे रशिया हा देश. प्रश्न क्रमांक 15. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर मराठी भाषेसाठी साहित्याच्या क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो आणि मराठी भाषेचा 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे राजू बाविस्कर यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. देशभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेतील जो पुरस्कार आहे
तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो 2025चा मिळालेला आहे राजू बाविस्कर यांना. कशासाठी? तर त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी. काळ्या निळ्या रेषा ही एक आत्मकथा आहे. या आत्मकथेसाठी त्यांना 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 16. 2026मध्ये भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी कोणत्या देशाने सहमती दर्शवलेली आहे? तर हा जो ब्रह्मोस मिसाईल आहे हा भारत आणि रशिया या दोन देशांचा संयुक्त उपक्रम आहे आणि भारताकडून सध्या या ब्रह्मोस मिसाईलची पुरवठा देखील जगभरामध्ये काही देशांना केला जात आहे. आणि याच अनुषंगाने सध्या 2026मध्ये इंडोनेशिया या देशाने ही ब्रह्मोस मिसाईल खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. यापूर्वी हा जो फिलिपिन्स देश आहे या देशाने देखील अशाच प्रकारे ब्रह्मोस मिसाईलची खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवलेली होती आणि ती पहिली कंट्री होती जी भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदी करणार होती. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. अलीकडे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर पुन्हा एकदा पहिले अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर सरकारी रुग्णालयाला अटॅच असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक भारतातील पहिले अशा प्रकारचे सुरू करण्यात आलेले आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून चीनला मागे टाकून कोणता देश पुढे आलेला आहे? तर जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे भारत देश हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण यापूर्वीचा अशाच प्रकारचा प्रश्न यापूर्वी एका परीक्षेमध्ये त्यांनी विचारलेला होता. तर नुकताच भारतामध्ये जवळपास 150 मिलियन टन एवढे तांदळाचे उत्पादन झालेले आहे आणि एवढ्या प्रमाणात उत्पादन घेऊन भारताने चीनला मागे टाकून सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरण्याचा मान मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक DGP म्हणून पदभार कोणी स्वीकारला? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात पोलीस महासंचालकपदी एक नवीन नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचे नाव आहे सदानंद वसंत दाते. हे महाराष्ट्राचे DGP म्हणून कार्य करतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025चा प्रदान करण्यात आला ग्यालुम आशिदोरजी वांगमो वांगचुक यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 21. 2026 हिवाळी ऑलिम्पिक कोणत्या देशाने आयोजित केलेले आहे? तर हे एक जगभरातील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर 2026ची ही हिवाळी ऑलिम्पिक विंटर ऑलिम्पिक गेम्स आयोजित केले जाणार आहेत इटली या देशामार्फत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्या संदर्भात काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण बघूया. ही जी हिवाळी ऑलिम्पिक आहे विंटर ऑलिम्पिक्स ही याची 25वी आवृत्ती आहे. त्यामुळे ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल. ही इटलीमधील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहेत? तर मिलान आणि कार्टिना द एम्पेझो या शहरामध्ये इटलीमधील ही 2 ठिकाणे आहेत शहरे आहेत याच्यामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याला कार्टिना विंटर ऑलिम्पिक्स असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर या स्पर्धेचे घोषवाक्य असणार आहे इट्स युअर वाईब. त्यामुळे हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. परीक्षेच्या अनुषंगाने याच्यावरती प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 22. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यासाठी केलेल्या कामामुळे प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज कोणी जिंकला? तर जी मुले ही शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि त्यांना मग शिकवण्यासाठी त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्यासाठी ज्यांनी लर्निंग स्कूल्स तयार केले भारतभरामध्ये अशी जवळपास 800पेक्षा जास्त
लर्निंग स्कूल उभारणारे रुबल नागी यांना या त्यांच्या कामामुळे जगातील प्रतिष्ठित असा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. माझ्या दृष्टिकोनातून हा पेपरमध्ये नक्की विचारला गेला पाहिजे. प्रश्न क्रमांक 23, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाची पुस्तके चर्चेत असलेली आणि त्याचे लेखक याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. तर त्याच अनुषंगाने हे एक महत्त्वाचे पुस्तक असून महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर धीरज काकडी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 24, भारतभरातील डिजिटल क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी क्रिएटर्स कॉर्नर हा प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला? तर हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जे डिजिटल क्रिएटर्स आहेत त्या क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी किंवा एम्पॉवर करण्यासाठी क्रिएटर्स कॉर्नर हा एक उपक्रम राबवला जाणार आहे आणि तो उपक्रम प्रसार भारती या संस्थेद्वारे राबवण्यात येणार आहे. आणि या उपक्रमांतर्गत जे आपले डी न्यूज आहे, डी न्यूज या चॅनेलवरती सोमवार ते शुक्रवार रात्री 7 वाजता त्यांना वेळ देण्यात येणार आहे त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी किंवा त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25, खेलो इंडिया बीच गेम्स 2026मध्ये पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल ठरले? तर खेलो इंडियाच्या अंतर्गत जेवढ्या काही स्पर्धा घेतल्या जातात त्याच्यावरती 100% प्रश्न असतो. तर खेलो इंडिया बीच गेम 2026मध्ये पहिला क्रमांक आहे कर्नाटक या राज्याचा. कर्नाटक या राज्याने एकूण 11 पदके मिळवून पदक तालिकेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, अलीकडेच केंद्र सरकारने भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी कोणत्या वर्षाचे नवीन लक्ष्य निश्चित केलेले आहे? तर भारत सरकारने कुपोषणमुक्तीसाठी एक टार्गेट ठेवले होते. ते पूर्वीचे टार्गेट कोणते होते? तर ते होते 2022पर्यंत भारताला कुपोषणमुक्त माल न्यूट्रिशन फ्री करायचे होते. मात्र हे टार्गेट रिवाईज करून सध्या 2030 हे नवीन टार्गेट ठेवलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27, पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर नुकतीच अंडर-19 वर्ल्ड कप 2026 पार पडला आणि या पुरुषांच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावलेले आहे भारतीय संघाने आणि हे भारतीय संघाचे एकूण 6वे विजेतेपद आहे अंडर-19 वर्ल्ड कपमधले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर या सामन्यामध्ये भारताने कोणाला हरवलेलं आहे? तर इंग्लंडचा पराभव करून हे विजेतेपद भारताने पटकावलेले आहे. त्यामुळे उपविजेता कोण आहे तो देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, जनगणना 2027साठी शुभंकरांची नावे कोणती आहेत? तर जनगणना 2027 ही नुकतीच सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी जे मॅस्कॉट्स आहेत ते 2 मॅस्कॉट्स आहेत, 2 शुभंकर नेमलेले आहेत आणि त्यांची नावे आहेत प्रगती आणि विकास. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रगती हे फिमेल मॅस्कॉट आहे तर विकास हा मेल मॅस्कॉट आहे. पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळे मॅस्कॉट्स येथे नेमलेले आहेत. त्या अनुषंगाने हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो. प्रश्न क्रमांक 29, वर्ल्ड आर्चरीकडून देण्यात येणारा पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर वर्ल्ड आर्चरी यांच्याकडून देण्यात येणारा हा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार असून 2025चा पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे भारताच्या शीतल देवी यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. या शीतल देवी जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 30, जानेवारी 2026मध्ये भारतातील पहिली पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केली? तर अशा प्रकारे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी
ATM व्हॅन तयार करणारी पहिलीच RRB म्हणजेच रिजनल रुरल बँक ठरलेली आहे त्रिपुरा ग्रामीण बँक ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आणि ही जी व्हॅन आहे याला नाव काय दिलेलं आहे, तर याला नाव दिलेलं आहे TGP ऑन व्हील्स म्हणजेच त्रिपुरा ग्रामीण बँक ऑन व्हील्स. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. चौकीदार या पदाच्या तयारीसाठी तुम्हाला मदत म्हणून आपल्यातर्फे एक 1100पेक्षा जास्त ऑनलाईनरचा समावेश असलेला एक PDF कोर्स तयार करण्यात आलेला आहे. या PDF कोर्समध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले विज्ञान, इतिहास, भूगोल, पॉलिटी म्हणजे राज्यघटना आणि स्टॅटिक GKचे प्रश्न असतील. हे जवळपास 1100पेक्षा जास्त ऑनलाईनर्स वेगवेगळ्या पाठीमागे झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि इतर महत्त्वाचे प्रश्न बघून तयार केलेले आहेत. त्यामुळे याचा निश्चितच फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी देखील याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि हा कोर्स PDF स्वरूपात असल्यामुळे ही PDF तुम्ही कोठेही तुमच्या वेळेनुसार वाचू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन याची तुम्हाला करता येईल. हा कोर्स तुम्ही कसा जॉईन करू शकता, तर स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप त्यासाठी तुम्हाला डाउनलोड करावे लागेल. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवरती तुम्हाला हा चौकीदार पदासाठीचा 1100पेक्षा जास्त ऑनलाईनचा समावेश असलेला GKGSचा PDF कोर्स दिसून येईल. तेथून तुम्ही तो परचेस करू शकता. फक्त 99 रुपयेमध्ये हा कोर्स तुम्हाला मिळवता येईल. त्याचबरोबर या कोर्सची सॅम्पल PDF देखील तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती पाहता येईल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील याची सॅम्पल PDF टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि हा जो कोर्स आहे तो महाराष्ट्रातील एकमेव कोर्स आहे जो ॲपटेक या एक्झाम पॅटर्ननुसार बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये झालेला दिसून येईल. प्रश्न क्रमांक 31. भारताची आले राजधानी म्हणजेच काय, तर जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आलेले आहे. मिझोराम हे जे राज्य आहे त्याला भारताचे जिंजर कॅपिटल म्हणून नुकतेच डिक्लेअर करण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे लक्षात ठेवा. हा देखील प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 32. SHG बँक लिंकेज 2024-25साठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या बँकेने जिंकला, तर सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज 2024-25 याच्यामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी नॅशनल अवॉर्ड जिंकलेला आहे कर्नाटक ग्रामीण बँकेने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 33. पुणे ग्रँड टूर 2026साठी सद्भावना दूत म्हणजेच गुडविल ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर नुकतीच पुणे येथे पुणे ग्रँड टूर 2026 ही सायकल स्पर्धा पार पडलेली आणि याच्या सद्भावना दूत गुडविल ॲम्बॅसिडर म्हणून MS धोनी या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराची नियुक्ती करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. फिफा वर्ल्ड कप 2026चे आयोजन किती देशांकडून केले जाणार आहे, तर नुकताच काही महिन्यांमध्ये फिफा वर्ल्ड कप 2026 हा पार पडणार असून याचे आयोजन एकूण 3 देशांनी मिळून केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग हे 3 देश कोणकोणते आहेत ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर यातील पहिला देश आहे तो आहे कॅनडा, दुसरा देश आहे अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि तिसरा देश आहे मेक्सिको. म्हणजे उत्तर अमेरिकेतील या 3 देशांनी मिळून हा 2026चा फिफाचा वर्ल्ड कप आयोजित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सैफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले, तर सर्वात आधी ही जी सैफ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा होती 2026ची ती कशासाठी संबंधित होती किंवा कोणत्या खेळाशी संबंधित होती, तर ती होती फुटबॉल या खेळाशी संबंधित. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जातो आणि याचे अजिंक्यपद मिळवलेले आहे भारत या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. भारताने बांगलादेश या देशाला हरवून हे स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्याचबरोबर हा जो अंतिम सामना झाला तो कोठे झाला, तर तो झाला नेपाळ या देशामध्ये. त्यामुळे ठिकाण देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 36. भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
कोणत्या 2 शहरांना जोडते? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जोडत आहे हावडा या कोलकात्यातील ठिकाणापासून ते गुवाहाटी कामाख्य या ठिकाणापर्यंत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला हे ठिकाण हावडा कुठे आहे तर हे पश्चिम बंगालमध्ये आणि गुवाहाटी कुठं आहे तर ते आहे आसाममध्ये. म्हणजे कोणत्या 2 राज्यांदरम्यान ट्रेन चालू झाली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर पश्चिम बंगाल ते आसाम या दरम्यान. प्रश्न क्रमांक 37. भारताच्या प्रजासत्ताक दिन संचलन 2026ची मध्यवर्ती थीम काय होती? तर नुकतेच जे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन संचलन पार पडले 2026चे, त्याची सेंट्रल थीम मध्यवर्ती थीम होती वंदे मातरमचे 150 वर्ष. म्हणजे वंदे मातरम हे जे राष्ट्रीय सॉन्ग आहे त्याला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यालाच अनुसरून याची थीम देखील त्याच्यावरती ठेवण्यात आली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38. 2026मधील 11व्या अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पद्मपाणी पुरस्कार कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर हा जो पद्मपाणी पुरस्कार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती नुकत्याच झालेल्या MPSCच्या पूर्वपरीक्षेत देखील प्रश्न आलेला. तर 2026मधला 11वा अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. त्याच्यात पद्मपाणी पुरस्कार जाहीर झालेला आहे इलायराजा यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा पुरस्कार कोणासाठी आहे तर कला किंवा सिनेमा या क्षेत्रामध्ये जे योगदान देतात त्या व्यक्तींना हा पद्मपाणी पुरस्कार बहाल केला जातो. प्रश्न क्रमांक 39. मिलानो कार्टिना 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणजे टॉर्च बिअरर म्हणून कोणत्या भारतीय दिग्गजाची निवड झाली? तर मी मगाशीच सांगितलेलं की हिवाळी ऑलिम्पिक हे आपल्या एक्झामसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याला मिलानो कार्टिना 2026 म्हटलं जातं आणि हे ऑलिम्पिक जे भरणार आहे हिवाळी ऑलिम्पिक विंटर ऑलिम्पिक गेम्स त्याचा मशालवाहक म्हणून अभिनव बिंद्रा याची निवड झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40. विजय हजारे करंडक 2025-26 कोणत्या संघाने जिंकला? ही देखील एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची स्पर्धा आहे. याच्यावरती देखील प्रश्न असतो. तर विजय हजारे करंडक 2025-26 जिंकलेली आहे विदर्भ या संघाने. आणि उपविजेता कोण आहे तर तो आहे सौराष्ट्र. उपविजेता कोण असा देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे उपविजेता आहे सौराष्ट्र हा संघ आणि विजेता आहे विदर्भ हा संघ. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर. आता याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त काय आहे कारण विदर्भाचे हे विजय हजारे ट्रॉफीचे पहिलेच विजेते पद आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 41. थन्या सीनाथन या कोणत्या राज्याच्या पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. केरळ राज्याच्या पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत थन्या सीनाथन्या. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. हे का महत्त्वाचं आहे कारण थन्या सीनाथन या केवळ केरळच्याच नाही तर भारताच्या देखील पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश ठरलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 42. अलीकडेच भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे? तर भारतातील पहिला म्युझिकल रोड सुरू करण्यात आलेला आहे मुंबई शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हा जो रोड आहे तो कोठून कुठेपर्यंत आहे तर हा म्युझिकल रोड आहे नरिमन पॉईंटपासून ते वरळीपर्यंत. नरिमन पॉईंट ते वरळी. त्याचबरोबर ह्यासाठी कोणती ट्यून प्ले होते जेव्हा या रोडवरून आपण जातो तर जय हो ही जी ट्यून आहे ती ट्यून येथे प्ले होते. त्याच्यानंतर कधी प्ले होते तर जेव्हा आपले व्हेइकल हे 70 ते 80 किलोमीटर
पर आवर या स्पीडने असेल तेव्हाच जे हो ही ट्यून या म्युझिकल रोडवरती प्ले होत असते. त्यामुळे ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 43. नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतीय आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल किंवा मिलिटरी सर्व्हिसेस असतील, याच्यातील सर्वोच्च पद आहे हे हेड ऑफ द मिलिटरी स्टाफ्स म्हटलं जातं यांना, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS. आणि या महत्त्वपूर्ण पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे NS राजा सुब्रमणी यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हे जे NS राजा सुब्रमणी आहेत ते भारताचे 3रे CDS असतील, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. प्रश्न क्रमांक 44. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नीती आयोग हा भारतातील एक महत्त्वपूर्ण आयोग आहे. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर या नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणजेच व्हाईस चेअरमन म्हणून नुकतीच अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. तर परीक्षेत तुम्हाला नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात असा देखील प्रश्न विचारला जातो. तर नीती आयोगाचे चेअरमन हे देशाचे पंतप्रधान असतात. मग आत्ता कोण आहेत? तर ते आहेत नरेंद्र मोदी हे. प्रश्न क्रमांक 45. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026मध्ये एकूण विजेतेपद किंवा ओव्हरऑल चॅम्पियन कोणते राज्य ठरले? तर खेलो इंडियाच्या सर्व आवृत्ती खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर खेलो इंडियाच्या ट्रायबल गेम्स पार पडलेले असून याच्यामध्ये ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये ओव्हरऑल चॅम्पियनशिप कोणत्या राज्याने जिंकलेली आहे सर्वच बाबींमध्ये? तर त्याचे उत्तर असेल कर्नाटक हे. कर्नाटक राज्याने ओव्हरऑल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग ही जी स्पर्धा होती ट्रायबल गेम्स 2026 हे कुठे पार पडली? तर ही पार पडली, याची होस्ट स्टेट कोणता होता असा देखील प्रश्न विचारला जातो. तर याचे आयोजन केलेले छत्तीसगड या राज्याने. तर याचे आयोजक राज्य देखील लक्षात ठेवा. ही स्पर्धा कुठे पार पडली ते देखील लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 46. 2026मध्ये बिहारचे 24वे मुख्यमंत्री कोण बनले? तर बिहारचे 24वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत सम्राट चौधरी हे. त्याचबरोबर हे BJPचे भारतीय जनता पार्टीचे पहिले बिहारमधील मुख्यमंत्री असतील. त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की BJPचे बिहारमधील पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत सम्राट चौधरी हे. प्रश्न क्रमांक 47. जनगणना 2027साठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 2027ची जनगणना ही नुकतीच चालू झालेली असून याच्यासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सुदर्शन पटनायक यांची. हे ओडिसाचे आहेत, ओडिसा या राज्यातील. हे काय करतात? तर हे सँड आर्टिस्ट आहेत. म्हणजे समुद्रकिनारची जी वाळू आहे त्याच्यापासून वेगवेगळ्या देखावे किंवा कलाकृती हे निर्माण करत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 48. टाइड्स ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे चर्चेतील, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. टाइड्स ऑफ टाईम याचे पूर्ण नाव आहे टाइड्स ऑफ टाईम भारत हिस्ट्री थ्रू मोरल्स इन पार्लमेंट्स. तर या टाइड्स ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक आहेत सुधा मूर्तिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या 2025 ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत 2025 या वर्षातील ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ग्लोबल AI व्हायब्रन्सी रँकिंग जाहीर करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर तो आहे USA म्हणजे अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा देश आणि मग 3ऱ्या क्रमांकावर आपल्या देशाचा भारताचा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 50. फायनान्शियल इयर 2025-26मध्ये भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक कोणती ठरली? तर 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक
म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ठरलेली आहे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक ही. शहरी भागातील सर्वात मोठी सहकारी बँक ठरण्याचा मान या बँकेला मिळालेला असून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग या बँकेचे मुख्यालय कोठे आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचे मुख्यालय आहे मुंबई येथे. प्रश्न क्रमांक 51. सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 व्यक्तिगत श्रेणीवर कोणाची निवड झालेली आहे? तर हा देखील एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. याच्यावरती देखील पूर्वी प्रश्न विचारलेले आहेत IBPSने. तर सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 व्यक्तिगत श्रेणीमध्ये मिळालेला आहे सीता अशोक शेळके यांना. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 52. प्रजासत्ताक दिन 2026 साजरा करताना चित्ररथसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत पहिले बक्षीस कोणत्या राज्याला मिळाले? तर 2026चा जो प्रजासत्ताक दिन पार पडला त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की चित्ररथांचे प्रदर्शन किंवा संचलन केले जाते आणि याच्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिला क्रमांक किंवा पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळालेले आहे महाराष्ट्राच्या चित्ररथाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे आणि महाराष्ट्राला पुरस्कार मिळाल्याने याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता महाराष्ट्राचा हा जो चित्ररथ होता तो कोणता होता ते देखील माहीत असलं पाहिजे. तर गणेशोत्सवावरती हा चित्ररथ महाराष्ट्राने बनवलेला होता. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. या थीमचे नाव देखील तुम्हाला विचारले जाईल. प्रश्न क्रमांक 53. फायनान्शियल इयर 2025-26 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोणता देश ठरलेला आहे? तर 2025 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये गेल्या वर्षामध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरलेला आहे देश आहे टॉप ट्रेडिंग पार्टनर ठरलेला आहे भारताचा चीन हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. भारताचा सर्वात जास्त व्यापार आयात प्लस निर्यात कोणत्या देशासोबत असतो? तर तो असतो चीन या देशासोबत. प्रश्न क्रमांक 54. IPL मध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला? तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये 200पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे भुवनेश्वर कुमार हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 55. नवीकरणीय ऊर्जा क्षमता रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये कोणता देश तिसऱ्या क्रमांकावर आहे? तर नवीकरणीय ऊर्जा क्षमतेनुसार तिसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे भारत देश. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर तो आहे चीन. दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर तो आहे अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत हा देश. तर हे तिन्ही पहिले 3 देश आहेत हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 56. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 हा किताब कोणी जिंकला? तर ही देखील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे मिस वर्ल्डची. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 हा किताब जिंकलेला आहे साध्वी सतीश सैल यांनी. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. मग ही स्पर्धा कोठे पार पडली? तर ही स्पर्धा गोवा या राज्यात पार पडलेली. प्रश्न क्रमांक 57. स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत सर्वाधिक मान्यताप्राप्त रिकग्नाइज्ड स्टार्टअप्स असलेले राज्य कोणते आहे? तर स्टार्टअप इंडिया हा गव्हर्नमेंटचा एक प्रकल्प होता प्रोजेक्ट होता आणि याच्या अंतर्गत सर्वाधिक मान्यताप्राप्त रिकग्नाइज्ड स्टार्टअप्स असलेले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र या राज्यामध्ये जवळपास 38,660पेक्षा जास्त मान्यताप्राप्त स्टार्टअप उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 58. ISSF इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान मिळवलेले आहे? तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे घेण्यात येणारी ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धा 2026 ही पार पडलेली असून याच्यामध्ये सर्वाधिक पदके ही भारतीय देशाने पटकवलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि सर्वाधिक अशी 16 पदके पटकवून भारतीय देशाने या पदक तालिकेमध्ये पहिला क्रमांक पटकवलेला आहे. आणि या 16पैकी 5 पदके ही गोल्ड मेडल आहेत. त्यामुळे गोल्ड मेडल किती आहेत? तर ते आहेत 5 आणि एकूण किती पदके आहेत? तर ते आहेत 16.
मग ही जी स्पर्धा झाली वर्ल्ड कप 2026 तो कोठे पार पडला, तर हा पार पडला कैरो या ठिकाणी. हे ठिकाण आहे इजिप्त या देशामध्ये. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 59. देशातील पहिली कागदविरहित पेपरलेस राज्य न्यायव्यवस्था कोणत्या राज्याच्या न्यायव्यवस्थेला घोषित करण्यात आलेली आहे, तर भारत देशातील पहिली पेपरलेस न्यायव्यवस्था म्हणून सिक्कीम या राज्याच्या न्यायव्यवस्थेला घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. ही घोषणा कोणी केलेली आहे की भारतातील पहिली पेपरलेस न्यायव्यवस्था, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर ही घोषणा केलेली आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी. भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सूर्यकांत यांनी ही घोषणा केलेली आहे. आणि त्या घोषणेनुसार सिक्कीम या राज्याची जी न्यायव्यवस्था आहे तिला भारतातील पहिली पेपरलेस कागदविरहित न्यायव्यवस्था घोषित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 60. अलीकडे भारताच्या विकास आणि कल्याणात विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी भव्य भारत भूषण पुरस्कार कोणी सुरू केला, तर हा एक नवीन पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे भव्य भारत भूषण पुरस्कार. आणि हा सुरू केलेला आहे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हा पुरस्कार कशासाठी दिला जाईल, तर जे व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींचे योगदान भारताच्या विकासामध्ये, डेव्हलपमेंटमध्ये आणि कल्याणामध्ये असेल त्या लोकांनाच हा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 61. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाचे नाव घोषित केले गेले, तर BBC तर्फे देण्यात येणारा इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 हा अवॉर्ड मिळालेला आहे स्मृती मंधाना यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर दिव्या देशमुख यांना देखील BBCचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 62. 27 एप्रिल 2026 रोजी भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार फ्री ट्रेड ॲग्रीमेंट या स्वरूपातील ऐतिहासिक व्यापार करार केलेला आहे, तर 27 एप्रिल 2026 या दिवशी भारताने न्यूझीलंड या देशासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA केलेला असून हा एक ऐतिहासिक करार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग हा करार कोठे करण्यात आलेला, तर 27 एप्रिल 2026ला भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे. त्यानुसार जवळपास $20 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट किंवा एवढ्या क्षमतेच्या व्यापाराला याच्यामुळे चालना मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC याचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर MSRTCचा म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पुढच्या 5 वर्षांसाठी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 64. रितिका श्री यांनी भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर पंच बनून कोणत्या खेळात इतिहास रचला, तर रितिका श्री ह्या भारतातील पहिल्या क्रिकेटच्या ट्रान्सजेंडर पंच ठरलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ह्या कोणत्या राज्यातील आहेत, तर ते आहेत तमिळनाडू या राज्यातील. त्यामुळे त्यांचे राज्य देखील लक्षात ठेवा. आणि त्या कोणत्या खेळातील पहिल्या ट्रान्सजेंडर पंच ठरलेल्या आहेत, तर त्या भारतातील पहिल्या क्रिकेट या खेळातील ट्रान्सजेंडर पंच ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 65. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स यांनी प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक किती आहे, तर रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही एक संस्था आहे आणि या संस्थेमार्फत दरवर्षी वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर केला जातो. आणि 2026च्या या इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक आहे 157वा. म्हणजेच 180 देशांमध्ये प्रेसच्या फ्रीडमच्या बाबत भारताचा क्रमांक लागतो 157वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. मग
प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार 2026 नुसार पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे, तर तो आहे नॉर्वे या देशाचा. त्यामुळे हे पहिला क्रमांक कोणाचा आहे ते देखील लक्षात ठेवा आणि भारताचा क्रमांक कितवा आहे ते देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 66. 1 जुलै 2026 पासून नवीन व्हीबीजी रामजी या कायद्यामुळे कोणती ग्रामीण रोजगार योजना बदलली जाणार आहे, तर ही तारीख लक्षात ठेवा. 1 जुलै 2026 या तारखेपासून ही नवीन योजना विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण हा 2025चा ॲक्ट लागू केला जाणार आहे आणि ही ग्रामीण रोजगार योजना आहे. आणि ही कोणाची जागा घेणार आहे, तर ही MG नरेगा ही जी योजना होती पूर्वीची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना याची जागा घेणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की व्हीबीजी रामजी ही योजना कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, तर ही 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. आणि कोणत्या योजनेची जागा घेणार आहे, तर ही MG नरेगा या योजनेची जागा घेणार आहे. आणि या नवीन योजनेअंतर्गत 125 दिवसांचा रोजगाराची हमी या कायद्याअंतर्गत दिली जाणार आहे. जी MG नरेगामध्ये किती दिवसाची होती, तर याच्यामध्ये होती 100 दिवसांची. त्याचबरोबर या योजनेचा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण ॲक्ट 2025. त्यामुळे हा 2025चा ॲक्ट तो कधी लागू होणार आहे आणि तो कोणाची जागा घेणार आहे हे सर्व लक्षात ठेवा. याच्यावरती पुढच्या काळात 100% वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 67. केरळचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर नुकत्याच काही राज्यांच्या निवडणुका पार पडलेल्या असून याच्यापैकीच एक असलेल्या केरळ या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांनी शपथ घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग C जोसेफ विजय यांनी नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, तर ते झालेले आहेत तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री. तमिळनाडूच्या नवीन मुख्यमंत्रीपदी C जोसेफ विजय म्हणजेच विजय थालापती या अभिनेत्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यानंतर सुवेंदू अधिकारी हे कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील, तर हे पश्चिम बंगाल या राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील. पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदा सत्तेत आलेले असून सुवेंदू अधिकारी हे भाजपचे पश्चिम बंगालमधील पहिले मुख्यमंत्री असणार आहेत. त्यानंतर हिमंता बिस्वा शर्मा हे कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील, तर ते आसामचे मुख्यमंत्री असतील. ते सलग दुसऱ्यांदा आसाम या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिनिधित्व करतील. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून हे काही नवीन मुख्यमंत्री मिळालेले आहेत, ते लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. प्रश्न क्रमांक 68. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा सर्वोच्च सन्मान कोणत्या देशाने प्रदान केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशाकडून जे सन्मान दिले जातात त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्यापैकीच एक रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा सर्वोच्च सन्मान नुकताच स्वीडन या देशाने नरेंद्र मोदी यांना प्रदान केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 69. इंटरनॅशनल बुकर प्राइज 2026 जिंकणारी आणि मॅन्डरिन चीन यामधून भाषांतरित होऊन पुरस्कार मिळवणारी पहिली कादंबरी कोणती ठरलेली आहे, तर नुकताच इंटरनॅशनल बुकर प्राइज 2026 हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार मॅन्डरिन चायनीज या भाषेमधून भाषांतरित झालेल्या एका कादंबरीला मिळालेला आहे आणि ती कादंबरी आहे तायवान ट्रॅव्हलॉग ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला ही जी कादंबरी आहे ती कोणी लिहिली असा प्रश्न विचारला जाईल. तर ही कादंबरी लिहिलेली आहे यांग शुआंगझी यांनी. यांग शुआंगझी यांनी लिहिलेली ही कादंबरी असून मग या कादंबरीचे भाषांतर कोणी केलेले आहे इंग्रजीमध्ये, कारण इंग्रजी भाषांतराला हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात काही परीक्षामध्ये की इंग्रजी भाषांतर कोणी केले, तर इंग्रजी भाषांतर केलेले आहे लिन किंग यांनी. त्यामुळे लक्षात ठेवा इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळवणारी
मॅन्ड्रिन चायनीज या भाषेतून लिहून भाषांतरित होणारी पहिली कादंबरी ठरलेली आहे तायवान ट्रॅव्हलॉग ही. याच्या लेखिका कोण आहेत तर त्या आहेत यांग शुआंग झी ह्या, आणि याचं इंग्रजी भाषांतर कोणी केलेलं आहे तर ते आहेत लिन किंग यांनी. प्रश्न क्रमांक 70, भारताच्या शुक्रयान या मोहिमेमध्ये अधिकृतपणे कोणता देश मे 2026मध्ये सहभागी झाला? तर 2028मध्ये भारताची ही शुक्रयान मोहीम आयोजित असून या मोहिमेमध्ये अधिकृतपणे स्वीडन हा देश देखील सहभागी झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71, 2026मध्ये प्रतिष्ठित नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरले? तर 2026मध्ये चेसमधील प्रतिष्ठित अशी नॉर्वे चेस बुद्धिबळ स्पर्धा 2026 ही जिंकणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर ठरलेले आहेत आर प्रज्ञानंद आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 72, इंडियन प्रीमियर लीग 2026च्या 19व्या हंगामाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून IPL हे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर 2026चे हे जे IPL होते ते 19वे IPL होते आणि याचे विजेतेपद जिंकलेले आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू म्हणजे RCBच्या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याबाबत आपण डिटेलमध्ये बघूया. याचा विजेता कोण होता तर तो होता RCBचा संघ. मग उपविजेता कोण होता तर तो होता गुजरात टायटन्सचा संघ. त्यामुळे उपविजेता देखील लक्षात ठेवा. याचा अंतिम सामना कुठे खेळवला तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे. आणि या अंतिम सामन्याचा निकाल काय होता तर RCBने 5 गडी राखून या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे. मग आता 2 महत्त्वाचे प्रश्न. एक आहे ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅप म्हणजे सर्वाधिक धावा कोणी पटकावलेल्या आहेत तर राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी याने सर्वाधिक धावा या IPLमध्ये केलेल्या आहेत. त्याने एकूण 776 धावा केलेल्या आहेत. आणि पर्पल कॅपचा विजेता कोण ठरलेला आहे तर कासिगो रबाडा म्हणजे सर्वाधिक विकेट्स या गुजरात टायटन्सच्या कासिगो रबाडा यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याने एकूण 29 एवढ्या विकेट्स घेतलेल्या आहेत. तर हे काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, याच्यावरती प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 73, इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला जी काही चर्चेतील पुस्तके असतात त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक मेडल या पुस्तकाचे लेखक आहेत के अरुमुगम हे. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. हे जे पुस्तक आहे ते भारताच्या प्रसिद्ध धावपटू PT उषा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 74, अलीकडेच चौथ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून जानेज झान्सा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जानेज झान्सा यांची एकूण 4थ्या वेळी स्लोव्हेनिया या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी कोणती व्यक्ती आलेली आहे याच्यावरती देखील अलीकडे प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 75, सिंगापूर ओपन 2026 पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकून हा पराक्रम करणारी पहिली भारतीय जोडी कोण ठरलेली आहे? जेव्हा इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदाच अशा प्रकारची गोष्ट घडते तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर सिंगापूर ओपन 2026 या बॅडमिंटनच्या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरलेली आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76, हाँगकाँग येथे आयोजित 22व्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर इंटरनॅशनल टुर्नामेंट्समध्ये भारताने जी पदके जिंकलेली आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की 22वी आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा किंवा चॅम्पियनशिप 2026 कोठे पार पडण्यात आली? तर ती झाली हाँगकाँग या ठिकाणी. आणि मग या स्पर्धेमध्ये भारत देशाने किती पदके जिंकली? तर भारताने याच्यामध्ये एकूण 19 पदके जिंकलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या 19 पदकांपैकी 10 सुवर्ण पदके आहेत, 5 रौप्य पदके आहेत आणि 4 कांस्य पदके आहेत. आणि याच्यामध्ये पहिला क्रमांक पदक तालिकेत कोणत्या देशाचा होता मग? तर पहिला क्रमांक चीनने पटकावलेला आहे, दुसरा क्रमांक भारताने पटकावलेला आहे. त्यामुळे भारताचे स्थान देखील लक्षात ठेवा. आणि तृतीय स्थानावरती आहे मग जपान हा देश. त्यामुळे हे देखील क्रमवारी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 77,
शाश्वत आणि पुनरुत्पादक शेतीतील यशाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून म्हणजेच युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनकडून सॉईल फार्मर हिरो हा सन्मान नुकताच तामिळनाडूतील कोणत्या शेतकऱ्याला प्रदान करण्यात आला? तर युनायटेड नेशनच्या FAO या संघटनेकडून सॉईल फार्मर हिरो हा प्रतिष्ठित असा पुरस्कार मिळालेला आहे तामिळनाडूतील वल्लुवन या शेतकऱ्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा पुरस्कार यांना का मिळालेला आहे? तर शाश्वत आणि पुनरुत्पादक म्हणजे रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर याच्यामध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल. प्रश्न क्रमांक 78. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर CBSEच्या अध्यक्षपदी लोखंडे प्रशांत सीताराम यांची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. भारतातील एक खूप महत्त्वाची संस्था आहे, त्यामुळे त्याच्या अध्यक्षपदी ही एक नवीन निवड झालेली आहे, ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 79. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या DK शिवकुमार यांनी कर्नाटकचे कितव्या मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला? तर कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळालेले आहेत आणि त्यांचे नाव आहे DK शिवकुमार हे. आणि हे कोणत्या पक्षाचे आहेत? तर ते आहेत इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाचे. मग हे कर्नाटकचे कितव्या मुख्यमंत्री आहेत? तर हे कर्नाटकचे 18वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 80. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी PM सूर्यघर एक्सलन्स अवॉर्ड 2025 कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला? तर केंद्र सरकारमार्फत देण्यात येणारे अशा प्रकारचे जे पुरस्कार आहेत, अवॉर्ड्स आहेत, त्याच्यावरती नेहमी प्रश्न येतो. तर PM सूर्यघर एक्सलन्स अवॉर्ड 2025 मिळालेला आहे ओडिसा या राज्याला. कशासाठी? तर जे रूपटॉपवरचे घरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प आहेत त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत आपल्याला या योजनेवरती देखील प्रश्न येऊ शकतो. कोणती योजना आहे? तर ती योजना आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. आता ही कशासाठी आहे? तर देशभरातील घरांच्या छतावरती सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा उद्देश काय आहे? तर पात्र कुटुंबांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून दरमहा 300 युनिटपर्यंतची मोफत वीज उपलब्ध करून देणे. त्यामुळे ही योजना आणि या योजनेचा उद्देश लक्षात ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 81. अलीकडील अहवालानुसार 2025मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्यासाठी भारताने कोणत्या देशाला मागे टाकले? म्हणजे 2025च्या पूर्वी भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ होती. मात्र नुकतीच भारताने अमेरिका या देशाला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 82. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि याच्यावरती देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर ही जी योजना आहे ही कशासाठी आहे? तर शेतकऱ्यांना कृषी कर्जातून दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. हे कोणाच्या नावाने आहे? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळणार आहे? तर सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे. मग या योजनेअंतर्गत किती रुपयापर्यंतचे जास्तीत जास्त कर्ज माफ करण्यात येणार आहे? तर प्रत्येक शेतकऱ्याचे जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. आणि जे शेतकरी नियमितपणे घेतलेल्या कर्जाची परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे ही देखील गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर या योजनेच्या पात्रतेसाठी जमिनीच्या धारण क्षेत्राची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, हा देखील मुद्दा लक्षात घ्या. त्याचबरोबर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जांना ही योजना कर्जमाफीची लागू असेल. त्यामुळे हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या कर्जमाफी योजनेचे, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83. भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या राज्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याची घोषणा करण्यात आली? आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतातील 100वे रामसर स्थळ कोणते आहे? तर ते आहे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य. कोणत्या राज्यातील? उत्तर प्रदेश या राज्यातील.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर भारत हा आता आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे असलेला देश बनलेला आहे. म्हणजे आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आता भारतात आहेत. तर जागतिक स्तरावर रामसर स्थळांच्या यादीत भारताचा 3रा क्रमांक लागतो. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम हा देश, आणि या देशामध्ये 176 एवढे रामसर स्थळे आहेत आणि त्यांचा क्रमांक मग त्यानुसार पहिला लागतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे मेक्सिको, तर 3ऱ्या क्रमांकावर आहे भारत. भारतामध्ये किती आहेत रामसर स्थळे? तर ते आहेत 100. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 84. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगामध्ये पहिल्यांदाच योगासनाची अजिंक्यपद स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि ही स्पर्धा कोठे भरवण्यात आलेली? तर भारतातील अहमदाबाद या ठिकाणी. आणि याचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ज्या स्पर्धांचे किंवा कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान करतात त्याच्यावरती प्रश्न येतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जगातील पहिली योगासनाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ती कधी भरवण्यात आली? तर ही 4 ते 8 जून 2026च्या कालावधीत भरवण्यात आली. केवळ योगासनाला समर्पित असलेली ही जगातील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. या स्पर्धेत 60हून अधिक देशातील सुमारे 400पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतलेला. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 85. विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026मध्ये विक्रमी 114 पदके जिंकून पदक तालिकेत कोणता देश अव्वल ठरला? तर गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या जगातील पहिल्याच विश्व योगासन चॅम्पियनशिप स्पर्धा 2026मध्ये सर्वाधिक 114 पदके ही भारताने जिंकलेली आहेत. आणि भारत हा पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 86. वॉशिंग्टन DC येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयात भारताचे पुढील कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे वॉशिंग्टन DC या अमेरिकेतील शहरामध्ये. आणि या ठिकाणी भारताचे पुढील एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नीलकंठ मिश्रा यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 87. भारतीय लष्कराचे पुढील लष्कर प्रमुख चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भारताचे जे लष्कर प्रमुख होते उपेंद्र द्विवेदी हे निवृत्त होणार असून त्यांच्या जागी नवीन लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे नियुक्त होणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे साधारणतः 30 जून रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रश्न क्रमांक 88. फ्रेंच ओपन 2026 या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर फ्रेंच ओपन ही देखील एक टेनिसमधील खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे मीरा अँद्रेएवा या खेळाडूने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89. इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला? तर सर्वात आधी हे इंडिया AI मिशन काय आहे ते आपण समजून घेऊया. तर हे जे इंडिया AI मिशन आहे त्याचा उपयोग भारतामध्ये जे इनोव्हेशन आहे, संगणकाच्या बाबतीत ज्या पायाभूत सुविधा आहेत, डेटा सेट आहे, कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आहे, त्याच्या माध्यमातून सक्षमरित्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे या मिशनचे उद्दिष्ट लक्षात घ्या, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आणि अशा या इंडिया AI मिशनच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ विजय यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे AI मिशन आहे इंडिया AI मिशन, याचे लक्ष काय आहे? तर शासन स्तर, उद्योग सेक्टर असेल किंवा स्टार्टअप्स असतील आणि शिक्षण क्षेत्र असेल, तर या विभागांमध्ये जबाबदार आणि सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, यासाठी हे इंडिया AI मिशन राबवले जाणार आहे. त्यामुळे हे याचे उद्दिष्ट आणि याचे लक्ष देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 90. सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026चे विजेतेपद जिंकण्यासाठी भारताने अंतिम सामन्यात
कोणत्या देशाचा पराभव केला? तर ही जी सॅप स्पर्धा आहे, ही स्पर्धा फुटबॉलशी संबंधित असून याची महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 जिंकलेली आहे भारतीय देशाने आणि ही जिंकण्यासाठी भारताने अंतिम सामन्यामध्ये बांगलादेशचा पराभव केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 91, पुरुष अंडर-18 आशिया चषक 2026चे विजेतेपद जिंकण्यासाठी भारताने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या देशाचा पराभव केला? तर ही जी पुरुष अंडर-18 आशियाई चषक 2026 स्पर्धा आहे ती कशाशी संबंधित आहे? तर ही आहे हॉकीची स्पर्धा आणि या हॉकीच्या स्पर्धेमध्ये अंडर-18 गटामध्ये भारताने विजेतेपद पटकावलेले असून अंतिम सामन्यात भारताने जपानसारख्या बलाढ्य देशाचा पराभव केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 92, भारताशी सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? तर भारताशी असलेली आपली सांस्कृतिक मैत्री जपण्यासाठी आणि त्याचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा इस्रायल या देशाने केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 93, प्रजासत्ताक दिन 2026च्या मुख्य अतिथी म्हणून कोण उपस्थित होते? तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर 2026चा जो प्रजासत्ताक दिन पार पडला त्याचे मुख्य अतिथी म्हणून अँटोनियो कोस्टा यांनी उपस्थिती दर्शवलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता या 2026च्या प्रजासत्ताक दिनी 2 प्रमुख पाहुणे होते. ते कोण कोण बघूया, कारण दोन्हीवरती देखील प्रश्न येऊ शकतो. पहिले होते अँटोनियो कोस्टा जे युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि दुसऱ्या होत्या उर्सुला फॉन डेर लेयन या त्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे हे दोन्ही पाहुणे लक्षात ठेवा. आणि या 2026च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर वंदे मातरमची 150 वर्ष ही. त्यामुळे ही थीम देखील लक्षात ठेवा, ती देखील तुम्हाला विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 94, 14 किलो वजनाचा MOI-1 हा मिनी उपग्रह कोणत्या हैदराबाद स्थित स्टार्टअपने विकसित केला आहे? तर अशा प्रकारे जे उपग्रह तयार केले जात आहेत आणि वेगवेगळ्या स्टार्टअपद्वारे ते विकसित केले जात आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर हा 14 किलो वजनाचा MOI-1 मिनी उपग्रह तयार केलेला आहे टेक मी टू स्पेस या स्टार्टअपने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो उपग्रह आहे MOI-1 हा टेक मी टू स्पेस आणि EON स्पेस लॅब्स या 2 संस्थांनी मिळून डेव्हलप केलेला आहे आणि हा कोणत्या मिशनचा भाग असणार आहे? इस्रोच्या PSLV C62 या मिशनचा तो भाग असणार आहे. त्यामुळे हा सॅटेलाईट त्याचं नाव आणि कोणी विकसित केला ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 95, हाताने चालवण्यात येणारी समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतरण करणारी स्वदेश ही प्रणाली कोणी विकसित केलेली आहे? तर अशी एक टेक्नॉलॉजी किंवा सिस्टीम आहे जिचं नाव आहे स्वदेश सी वॉटर डिसॅलायनेशन सिस्टीम आणि जी हँड ऑपरेटेड आहे ती विकसित केलेली आहे भारताच्या DRDO या संस्थेने. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 96, जानेवारी 2026मध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकेने राबवलेल्या लष्करी मोहिमेचे नाव काय? तर जानेवारी 2026मध्ये व्हेनेझुएलाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत कोण? तर निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकेने ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व हे सुरू केलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 97, भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी वर्ष म्हणजेच इयर ऑफ नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटी म्हणून घोषित केलेले आहे? तर भारतीय लष्कराने वर्ष 2026 हे इयर ऑफ नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 98, 2026मध्ये रॉब जेटन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले? तर रॉब जेटन हे नेदरलँड्स या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 99, जोश मारिया बल्काझार ह्या कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत किंवा प्रेसिडेंट ठरलेले आहेत? तर जोस मारिया बल्काझार या पेरू या देशाचे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100. साने ताकाईची या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या? तर साने ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 101. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ॲटोबायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पुस्तक आहे. हे पुस्तक आहे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ॲटोबायोग्राफी मनोज मुकुंद नरवणे. प्रश्न क्रमांक 102. भारतातील 100% विमा संरक्षण साध्य करणारा पहिला जिल्हा कोणता ठरला? तर भारतामधील राजस्थान या राज्यातील अलवार हा जो जिल्हा आहे तो भारतामध्ये पहिल्यांदाच 100% विमा संरक्षण इन्शुरन्स कव्हरेज प्राप्त करणारा साध्य करणारा जिल्हा ठरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 103. 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारताला 9 चित्ते कोणत्या आफ्रिकन देशाने दिले? तर भारत जे प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे त्याच्या अंतर्गत 9 चित्ते भारताला 28 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेले आहेत बोत्सवाना या आफ्रिकन देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हे जे 9 चित्ते आहेत ते मग कोणत्या अभयारण्यात सोडण्यात आलेले आहेत? तर मध्य प्रदेशमधील कुनो या अभयारण्यामध्ये किंवा कुनो राष्ट्रीय उद्यानात. त्यामुळे या उद्यानाचे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 104. जोश अंटानियो कास्ट हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत? तर जोस अंटानियो कास्ट हे चिली या देशाचे प्रेसिडेंट ठरलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 105. रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर हे जे पुरस्कार आहेत ते पत्रकारितेतील एक प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून मानले जातात. त्यामुळे रामनाथ गोयंका पुरस्कार याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता 2026चे जे पुरस्कार आहेत ते देखील आपण बघूया, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर हे जे रामनाथ गोयंका पुरस्कार आहेत ते कोणातर्फे दिले जातात? तर इंडियन एक्सप्रेस समूह जो आहेत त्यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. मग 2026चे काही महत्त्वाचे विजेते बघूया. नागरी पत्रकारिता किंवा सिव्हिक जर्नलिझमसाठी संदीप दिघे यांना पुरस्कार मिळालेला आहे. ते द टाइम्स ऑफ इंडियासाठी काम करतात. त्यानंतर छायाचित्र पत्रकारिता फोटो जर्नलिझमसाठी प्रवीण जैन द प्रिंटचे त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर पुस्तके किंवा गैर कादंबरी विभागामध्ये अपराजित रामनाथ यांना पुरस्कार मिळालेला आहे. मुद्रित माध्यम हिंदीसाठी अवधेश अकोडिया दैनिक भास्करचे आहेत त्यांना मिळालेलं आहे. तर हे काही महत्त्वाचे आहेत पुरस्कार जे परीक्षेत विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 106. वर्ल्ड यूथ पार्लमेंट 2026मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर जी वर्ल्ड यूथ पार्लमेंट 2026 आहे त्याच्यामध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्तुती प्रधान यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या कोणत्या राज्यातील आहेत? तर त्या आहेत सिक्कीम या राज्यातील. त्यामुळे स्टेट देखील लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 107. श्रीनगर केंद्रीय कारागृहाच्या म्हणजे सेंट्रल जेल ऑफ श्रीनगरच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पहिल्या महिला एखाद्या जेलच्या प्रमुखपदी नियुक्त ठरलेल्या आहेत आणि ते पण केंद्रीय जेल आहे, सेंट्रल जेल आहे श्रीनगरचे, आणि त्या आहेत सबा शॉल ह्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. सबा शॉल या श्रीनगरच्या केंद्रीय कारागृहाच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 108. लॉरियस वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू लॉरियस स्पोर्टमॅन ऑफ द इयर 2026 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर लॉरियसतर्फे देण्यात येणारा म्हणजे खेळातील नोबल पारितोषिक ज्याला मानलं जातं तो पुरस्कार 2026चा मिळालेला आहे कार्लोस अल्कराज या खेळाडूला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू
स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर हा कोणाला मिळालेला आहे, तर तो मिळालेला आहे आर्याना सबालेंका यांना. त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर त्या टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. म्हणजे दोन्हीही खेळाडू जे टेनिसशी संबंधित आहेत त्यांना यावर्षीचा लॉरियस स्पोर्टमॅन ऑन अँड स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 109. 2026मध्ये उचराल न्याम ओसोर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले, तर मंगोलिया या देशाच्या पंतप्रधानपदी नुकतीच उचराल न्याम ओसोर यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 110. मिन आंग ह्वँग हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत, तर मिन आंग ह्वँग हे म्यानमार या देशाचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 111. रुमेन रादेव हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत, तर रुमेन रादेव हे नुकतेच बल्गेरिया या देशाचे पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 112. लडाखचा सिंह लायन ऑफ लडाख म्हणून कोण ओळखले जात होते, तर लडाखचा सिंह म्हणून सोनम वांगचुक यांना ओळखले जात होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हे जे सोनम वांगचुक आहेत ते 1999चे जे कारगिल वॉर होते त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली होती. त्यांचे अलीकडेच निधन झालेले आहेत आणि त्या कामगिरीसाठी 1999च्या वॉरमधील त्यांना महावीर चक्र देऊन देखील गौरवण्यात आलेले होते आणि त्यांनाच लायन ऑफ लडाख लडाखचा सिंह म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती तुम्हाला पेपरमध्ये 100% प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 113. राज्यसभेवरती निवडून जाणारे भारताचे पहिले खुलेपणाने LGBTQ+ खासदार कोण बनले, तर राज्यसभेवरती निवडून जाणारे भारतातील पहिले खुलेपणाचे ओपनली LGBTQ खासदार ठरलेले आहेत मेनका गुरुस्वामीया. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, तर हे आहेत वेस्ट बंगालमधील पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित TMC या पार्टीशी संबंधित. तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जवळपास 113 प्रश्न बघितलेले आहेत. हे सर्व प्रश्न जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यातील चालू घडामोडींशी संबंधित आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे याचा फायदा परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच झालेला दिसेल. याची चांगली रिव्हिजन करा. त्याचबरोबर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त GS आणि GKची रिव्हिजन करण्यासाठी हा आपला 1100पेक्षा जास्त वन लायनरचा समावेश असलेला PDF कोर्स आहे, तो देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होणार असल्यामुळे टाईम मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रॅक्टिस प्रश्नांची होणं देखील आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आपली ही 50 टेस्टची ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ती देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचा देखील फायदा निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. हे दोन्ही कोर्सेस परचेस करण्यासाठी तुम्ही आपले स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.